नमस्कार मंडळी, नेहावीस ट्रॅव्हल टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आमचा प्रवास सकाळी 6 वाजता सुरू झाला. सह्याद्रीच्या रस्त्यांमधून गार वाऱ्यांच्या संगतीने आम्ही साधारणपणे 10:30 वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. मंदिराजवळ थेट पार्किंगची बंदी असल्याने पे अँड पार्क शोधण्यामध्ये थोडा वेळ गेला. गर्दीमुळे दर्शनासाठी 2 तास लागले, पण अनुभव त्यातूनही मोठा होता. हे मंदिर केवळ एक ज्योतिर्लिंग नाही, तर गंगेच्या उगमस्थानावर वसलेलं 3 देवतांचं म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकमेव ज्योतिर्लिंग असलेलं स्थान आहे. नानासाहेब पेशव्यांनी काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर आजही भक्तीचं मिश्रण आहे. दर्शनानंतर आम्ही निघालो घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिशेने. सुमारे 180 किलोमीटर अंतर व रस्तेही चांगले आहेत. घाटावाटा होत्या, पण निसर्ग मनाला थांबवायला भाग पाडणारा होता. हॉटेलमध्ये चेक इन करून लगेचच मंदिरात गेलो. घृष्णेश्वर मंदिर हॉटेलपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे पुरुषांनी शर्ट काढूनच मंदिरात प्रवेश करावा लागतो. एक परंपरा जी नम्रता आणि भक्ती दर्शवते. मोबाईल इथे वज्र आहे, त्यामुळे सर्व आठवणी मनातच साठवाव्या लागतात. दर्शन सुमारे अर्ध्या तासात पूर्ण झालं आणि आरतीच्या वेळेस मंदिरात प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती. दिवसाचा शेवट एक शांत, समाधानकारक अनुभूतीसह झाला. हा टप्पा फक्त प्रवासच नव्हता, तर तो होता श्रद्धा, इतिहास आणि आत्मशांती यांचा संगम. चला तर मग मंडळी, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.